सर्वांना नमस्कार. आपल्या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आणि मागील झालेले भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बिचाऱ्या देवाईने आपले पाय खाली जमिनीवर उतरायला काढलेले ते त्याने घाबरून परत बेडवर ठेवले. वा, काय दहशत आहे तुझी विरजा जोशी. मानलं बुवा, एकदम जबराट. देवाई तिला लांबूनच बघत बसलेला. विरजा एकदम चोरासारखी स्लो मोशनमध्ये पावलं टाकत टाकत जात होती. देवाई मनात, हे एवढं फनी कार्टून कसं काय देवा माझ्या नशिबात आलं. चालता चालता तिचा धक्का टेबलावरच्या काचेच्या फुलदाणीला लागला. येडी, त्या फुलदाणीसोबत त्या टेबलालाही सॉरी बोलत होती. ते बघून देवाई बोलतो, देवाई, हां, असला एडपटपणा माझं ओरिजिनल पीसच करू शकतं. आली आली विरजा जोशी शुद्धीवर आली. आता विरजा बेटा, तू तर गेलीच. देवाई लगेच बेडवरून उठतो आणि अलगद तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो. देवाई अगदी हळूच, अगदी कुजबुजलेल्या स्वरात, सापडले काय. विरजा पण तशाच कुजबुजलेल्या स्वरात बोलली, नाही. मग विरजा विचार करू लागली, पण मी नक्की शोधते काय. खूप विचार करून पण तिला त्याचं उत्तर सापडत नाही. वैतागून शेवटी ती मागे वळून देवाईला विचारते, पण मी नक्की शोधते काय. मग मात्र तिच्या लक्षात आलं की आपण देवाईशी बोलत आहोत. दचकून तिने लगेच तोंडावर हात ठेवला आणि 4 पावले मागे सरकली. देवाई एक मोठं स्माईल चेहऱ्यावर आणत, स्क्रू. आणि एक स्क्रू नाही, काही अख्खा स्क्रूचा बॉक्स, जो काल तुझ्या डोक्यातून खाली जमिनीवर पडला होता, सापडला का तो. विरजा देवाईकडे घाबरत बघते. देवाईच्या चेहऱ्यावर तेच त्याचं ठेवणीतलं डेव्हिल स्माईल होतं आणि विरजाच्या चेहऱ्यावर 12 वाजल्याचं बघून आता कुठे त्याच्या मनाला शांती लाभली होती. काल दिवसभरात जाम छळलं होतं कार्टीने त्याला. नाव इज पे बॅक टाईम बेबी. देवाई विरजाकडे बघून तेच डेव्हिल स्माईल करत, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. मी शोधून देईन तुला तुझे पडलेले सगळे स्क्रू, आणि वाटल्यास चांगलं फिट्ट पण करून देईल. विरजा, हो, असं काय बोलत आहात. माझे का स्क्रू पडतील. तुम्ही ठीक आहात ना. अजून शुद्धीवर नाही आलात का. हे बघा, तुम्हाला जर बरं वाटत नसेल तर थोडं आराम करा. त्यापेक्षा एक काम करा ना, आज ऑफिसला सुट्टीच घ्या आणि घरीच आराम करा. थोडं बरे वाटेल तुम्हाला. आणि माझं जरा ऐका, हे असं दारू पिणं अजिबात चांगली गोष्ट नाही आहे, आणि इतक्या प्रमाणात तर बिलकुल नाही. त्याने आपलं आयुष्य खराब होतं. आमच्या चाळीतले घारू अण्णा आहेत ना, ते असेच वाया गेलेत दारू पिऊन पिऊन. तुम्हाला बरे वाटेल का तुम्ही दुसरे घारू अण्णा बनले तर. देवाईला आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. ही नेमकी बोलते काय. तो डोळे फाडून तिच्याकडे बघतच बसला. रागाने त्याच्या नाकपुड्या फुलल्या. हाताच्या मुठी आतमध्ये वळल्या जात होत्या. इथे कोणी दारू पिली हे म्हणजे तर असं झालं, उलटा चोर कोतवाल को डाटे. देवाई चिडत, एक मिनिट, काय बोललीस. कोण दारू प्यायलंय. मी दारू प्यायलोय. हां, मी दारू पिली. विरजा देवाला समजावत, नाही, मला तसं तुम्हाला म्हणायचं नव्हतं काही, पण होते माणसाकडून चूक. माणूस म्हटलं तर चुका तर होणारच ना, त्यात एवढं काय. आता पिली तर पिली, पण यानंतर पिऊ नका माझी आई नेहमी म्हणते, स्वस्थ शरीर हाच खरा दागिना असतो माणसाचा. मी परवाच रोडवर एक होर्डिंग बघितलं होतं, मद्य सेवनाचा पारा, शरीर आणि आत्म्याचा एकाच वेळी सत्यानाश. दारू सोडा, देश वाचवा, स्वच्छ मुंबई, हरित मुंबई. देवाई चिडून, गप्प काय बोलते ते रस्त्यावरचे होर्डिंग मला काय वाचून दाखवते. ते होर्डिंग तूच वाच, ते पण दररोज 100 वेळा पारायणे कर त्याची. स्वतः दारू पिऊन गोंधळ घालते आणि वरतून मला ज्ञान वाटते. विरजा, देवा, हे तुम्ही काय बोलत आहात. मी मद्य नाही पित हो. छी, ती वाईट गोष्ट आहे हो. त्याने पाप लागतं, माणूस डायरेक्ट नरकात जातो. देवाई विरजाच्या आवाजाची नक्कल करीत, मी मद्य नाही पित हो, ती वाईट गोष्ट आहे हो, माणूस डायरेक्ट नरकात जातो हो. मग काल काय माझं भूत पित होतं, ती पण देशी, वरतून 2 बाटल्या, आणि त्या मनभर शिव्या, ज्यातल्या 90% तर तू मला घातल्या. विरजा चाचरत, काय बोलताय ते तुम्ही. मी आणि मद्य. शिव, मी असलं काही घेत नसते हो. चांगली संस्कारी मुलगी आहे हो मी.
आजपर्यंत मी कधीच कोणाला शिव्या दिल्या नाहीत. तुम्हाला तर या जन्मात तर शक्यच नाही. देवाईला विरजाने आपल्याला काल दिलेल्या त्या सागरसंगीत शिव्या आठवल्या आणि त्याने कपाळावर रागाने हाताची बुक्की मारून घेतली. देवाई रागाने, हो तूच दिल्या शिव्या, त्या पण अस्सल 100 नंबरी सोनं असलेल्या शिव्या. माहीत नाही कुठून कुठून मुद्दामहून शोधून काढल्या होत्या, स्पेशली माझ्यासाठी खास. काय भुईनळ्या, काय नरसाळ्या, काय आणि ते काय होतं ते, हां रताळ्या. माझ्या बहिणीला भंगार बोलली, पडवळ बोलली, गोदरेजचं कपाट बोलली. माझ्या 55 वर्षाच्या काकाला हाय हँडसम म्हणून हाक मारली. त्या राण्याला राणी म्हणून बोलली. आता त्याला सगळेजण चिडवत आहेत. राणीचा राजा कुठे आहे बिचारा, तोंड दाखवत नाही कोणाला कुठे. पूर्ण माझ्या स्टाफसमोर आणि माझ्याच घरच्यांसमोर, माझ्याच घरात माझी इज्जत काढलीस, ती पण नॉनस्टॉप. तू सगळ्यांसमोर मला चड्डीत राहायचं बोलली. हाऊ डेअर यू. वरतून मलाच सांगते मद्य नाही प्यायचं हो. छी, ती वाईट गोष्ट आहे हो. त्याने पाप लागतो हो, डायरेक्ट नरकात जातो हो माणूस. तुला तर ना आता मला चांगलंच कुठून काढावंसं वाटतंय. विरजा घाबरत, तुम्हाला खरंच काहीतरी मोठा गैरसमज झालाय. मी खरंच नाही पित हो. आमच्या 7 पिढ्यात कोणी नाही पिली हो. आणि शिव्या देणं तर छी, नाही, मी हे करणे शक्यच नाही. तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. आणि मी कशाला तुम्हाला चड्डीत राहायला सांगेल, तुम्ही तर ऑलरेडी घालतात ना. ते बोलल्यानंतर मात्र विरजाने आपली जीभ चावली. काय बोलून गेलो आपण. तिथे देवाला इतका राग आलेला की काय करू नी काय नको. तो इथे तिथे बघत होता की आहे काही तिच्या डोक्यात घालायला. निदान एखादा छोटासा दगड तरी एकदाचं काम तमामच करून टाकतो हिच्या त्या मेंदूचं. जाम वैताग आणला या पोट्टीने मला. स्वतःला कसाबसा शांत करत आवरत तो बेडवर बसला आणि तिलाही हाताने पकडून बेडवर बसवले. देवाई, अच्छा तर मला सांग, तू काल माझ्या घराच्या गेटच्या बाहेर काय करीत होती. विरजा घाबरत, ते तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता. माझा फोन किंवा मेसेज घेत नव्हता. मी खूप दिवस वाट बघितली. रोज तुमच्या ऑफिसच्या बाहेर येऊन उभी राहायची, पण तुम्ही भेटायचेच नाहीत. मी तुमच्या त्या 50व्या फ्लोअरच्या केबिनकडे बघायची. वाटायचं कदाचित तुम्ही दिसाल मला, पण नाही दिसायचे. म्हणून मग मी इथे आले. तिच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दासरशी, वाक्यासरशी देवाई तिच्याजवळ येत होता. काय करावं, कसं निसटावं तिला सुचेच ना. तिचा श्वास खालीवर अडकत चालला होता. हृदयाचे ठोके आता कानपर्यंत ऐकू येत होते. का हे एवढे छळतायत मला, दुष्ट कुठले. देवाई, आणि मग काय झालं. विरजा, मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं होतं, पण तुमच्या रागाची भीती पण वाटत होती. म्हणून मी ते घारू अण्णा आहेत ना, त्यांचं टॉनिक थोडं बुचभर घेतलं. देवाई, मग झाली का भीती कमी. विरजा रडत, नाही. मग मी अजून बुचभर घेतली आणि माझ्या मनाला विचारलं, झाली का भीती कमी, आणि ते नाही म्हणालं. देवाई, आणि मग पुढे काय झालं. विरजा, मग अजून घेतली. मग बुचावर बुच असं करत करत मला वाटतं मी आणलेल्या 2 बॉटल्स मीच संपवल्या. देवाई नेहमीच आपलं बॉक्स टाईप स्माईल करत अलगतीची हनवटी वरती उचलत बोलला. आणि पुढे जो महान पराक्रम केला तो आठवत आहे का तुम्हाला. विरजा रडत, नाही. देवाई रागाने दात ओठ खात, कसं आठवणार. 2 बाटल्या ढोसल्यावर, त्या पण शुद्ध देशी. तुला तर ना मी. देवाई तिला पुढे काय बोलणारच तेवढ्यात दारावर जोरात नॉक झालं. ठक ठक. बघितलं तर येडा ध्रुव दरवाजाच्या बाहेर उभा होता, आपली टूथपेस्ट दाखवत. देवाई त्याला काहीतरी बोलणार, दरवाजा पूर्ण उघडणार. त्याच्या आतच माकड त्या अर्धवट उघडलेल्या दरवाजातून बेडरूममध्ये डोकावलं आणि बोललं, ध्रुव, भाभीजी घर पे है. जानकी, हाँ है. ध्रुव, भाभीजी नमस्ते. विरजा, नमस्ते विभूतीजी. वैतागाने देवाई त्या दोघांना जोरात ओरडतो. देवाई रागाने, गप्प ये. भाभीजी काय, विभूतीजी काय, हे नक्की चाललंय काय. काय चालली काय आहेत ही तुमची नाटकं. ध्रुवकडे रागाने बघत, आणि काय रे गाढवा, तुला काय ऑफिस नाही का आज.
ध्रुव मनातल्या मनात, घरात एवढं एंटरटेनमेंट चालू असताना ऑफिसमध्ये कशाला मरायला जाऊ. देवायला उघडपणे, ते भाई, आबासाहेबांनी विरजावहिनींना खाली ब्रेकफास्टसाठी बोलावलं आहे, म्हणून मी आलो निरोप घेऊन. देवायशी बोलता बोलता ध्रुव देवायच्या चेहऱ्यावर, शरीरावर कुठे काय लागलंय का, कुठे काही मारल्याचे वळ आहेत का ते शोधू लागला. ते देवायला बरोबर कळतं. देवाय मनातल्या मनात, नालायका, तू काय आबांचा निरोप घेऊन नाही आलाय काय. तू तर तुझ्या लाडक्या वहिनीने काल माझी किती छान पूजा बांधली, कुठे कुठे आणि कसं कसं फोडून काढलं हे बघायला आला आहेस गाढवा. तुला ना मी चांगलंच बघतो, पण आधी ह्या महामाईला तिच्या घरी पोहोचवतो, मग तुझी चांगली सत्यनारायणाची पूजा बांधतो. नालायक, निर्लज्ज कार्ट. विरजाकडे बघत, सगळी वाया गेलेली कार्टे माझ्याच नशिबात कशी पडली. तरी ते ध्रुव विरजाला उद्देशून अगदी नाटकीपणाने, भाभी जी, मैं ध्रुव ठाकूर, आपका छोटा सा लाडला सा हँडसम देवर, पाय लागू भाभी जी. विरजा, जिते रहो. तसं देवायचं डोकं सटकतं. देवाय रागाने, ए गप्प, एकदम चुप. काय पाय लागू काय, जिते रहो काय, एकदा सांगितलेलं कळत नाही का. सकाळी सकाळी काय नवीन प्रोग्राम दाखवायचा विचार आहे काय तुमच्या दोघांचा. विरजाकडे रागाने बघत, खबरदार हां, तुझ्या डोक्यात जर परत दुसरा कुठला अवतार घ्यायचा विचार चुकूनही आला असेल ना, तर लक्षात ठेव, कालचा भूतोन भविष्यती रंगारंग प्रोग्राम झाला तेवढा खूप झाला. परत तुझ्या अंगात काही शिरलं ना, तर सांगून ठेवतो, चांगली कुदळून काढीन तुला. विरजा घाबरत, अहो मी कुठे काय बोलली, ते हेच काहीतरी बोलले म्हणून मला पण काही डायलॉग सुचले. देवाय विरजापुढे हात जोडून, माते, तुझे कालचेच डायलॉग एवढे भारी पडले आहेत ना मला, की ते पचवता जन्म जायचा माझा. त्यामुळे कृपा कर ह्या गरिबावर आणि अजून काही डायलॉग मारू नको, आणि लोकांसमोर तर नाहीच नाही. दुसऱ्यांच्या इज्जतीचा झाडपाला करण्यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही. विरजा रडवेली होऊन, पण मी असं काय बोलली काल, मला तर काहीच आठवत नाही. मी तर आजपर्यंत कोणाला साधं उलटूनही बोलली नाही, की कोणाला साधं दुखावलंही नाही. उलट माझी आई नेहमी म्हणते, विरजासारखी गरीब सरळ साधी गाय जगात शोधून सापडणार नाही. देवाय, हो गाय, आणि तुझ्या आईला म्हैस म्हणायचं असेल, गाय शब्द चुकून तोंडातून निघाला असेल त्या माऊलीच्या, आणि तू किती शांत आहे ना, ते एकदा त्या रानाला, किंजलला, मला नाहीतर प्रत्यक्ष माझ्या काकालाच जाऊन विचार. बिचारा हार्ट पेशंट स्वर्गाला जस्ट टच करून आला तुझ्यामुळे. विरजाने आता तर अक्षरशः बोकाडच पसरलं होतं. विरजा, पण मी असं केलं तरी काय, का सारखे ओरडत आहात मला. देवाय विरजाला काही बोलणारच त्याच्या आधीच ध्रुव पचकला. ध्रुव, भाभी जी, आप टेन्शन ना लो, मैं हूँ ना आपका लाडला देवर, यू फिकर नॉट. त्याचं काय आहे ना, आपल्या घरात सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत, त्यात कालची व्हिडिओ रेकॉर्डिंग झालीच असेल, ते आपण सगळे परत एकदा बघून घेऊया, म्हणजे झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह. तसा देवाय दचकतो. त्याच्या डोळ्यासमोर विरजाने काल त्याच्या इज्जतीचा केलेला पंचनामा आठवतो. परत एकदा स्टाफसमोर, घरातल्यांसमोर इज्जतीचा सागरसंगीत कचरा. नाही. देवाय ध्रुव आणि विरजाला अगदी निक्षूनपणे, अजिबात नाही, जेवढा गोंधळ घातला तेवढा पुरेसा आहे, अजून काही नवीन तमाशा नको आहे मला कोणाचा. ध्रुव, पण मी काय म्हणतो बाई. विरजा, अहो एकदा बघून या ना, म्हणजे मला पण कळेल मी काय काय केलं आहे ते. देवाय चिडून, माझी आई, काल तू इतक्या रंगारंग कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण केलं आहे ना, आता परत त्याचं रिपीट टेलिकास्ट बघायची आणि दुसऱ्याला दाखवायची हिंमत उरली नाही आहे. मोठ्या मुश्किलीने जेवढी इज्जत वाचवली आहे ना, तेवढी पण जायची. त्यामुळे आता गप्पपणे वॉशरूममध्ये जायचं आणि फ्रेश होऊन बाहेर यायचं, ते पण 2 मिनिटात. नाहीतर. तशी विरजा घाबरून वॉशरूममध्ये पळते आणि इथे देवाय ध्रुवचा कान जोरात पिरगाळतो. ध्रुव अगदी कळवळून, भाई प्लीज. देवाय खोटं हसत, कालची CCTV रेकॉर्डिंग मुद्दामहून सेव्ह करून ठेवली असेल ना बाळा तू तुझ्या लॅपटॉपमध्ये, परत एकदा आपल्या भाईचा रंगारंग रिपीट टेलिकास्ट बघायला. ध्रुव दात काढत, हो. तसा ध्रुवचा कान अजून जोरात
पिरगाळीत देवाई डिलीट करायचं. हां, बऱ्या बोलाने ते रेकॉर्डिंग डिलीट करायचं आणि त्याचा कुठलाच बॅकअप कुठेच ठेवायचा नाही आणि दुसऱ्या कोणालाही अजिबात दाखवायचं नाही, नाहीतर तुझा लॅपटॉप नंतर फुटेल. आधी तू फुटशील मिस्टर ओव्हर स्मार्ट, तो पण होलसेलमध्ये. कळलं? हां कळलं. ध्रुव अगदी कळवळून हो हो कळलं. डिलीट करतो नाही कोणाला दाखवत. प्रॉमिस नाही करणार असं परत कधीच. प्रॉमिस. भाई पण प्लीज आधी तो कान सोड. देवाईने कान सोडताच ध्रुव तिथून धूम ठोकतो आणि कान चोळत खाली पळून जातो. काही वेळाने देवाई आणि विरजा तयार होऊन खाली डायनिंग हॉलमध्ये येतात. विरजाने देवाईने तिच्यासाठी घेऊन ठेवलेला एक नाजूकसा सॅटिनचा गुलाबी ड्रेस आणि डायमंड ज्वेलरी घातलेली असते. तिला खरं तर एवढं महागडं काही घालायचं नव्हतं, पण मोगॅम्बो पुढे बोलणार कोण? त्या महागड्या गुलाबी सॅटिनच्या नाजूक ड्रेस आणि डायमंड ज्वेलरीमध्ये तिचं मुळातच असलेलं जातिवंत सौंदर्याचं 100 नंबरी सोनं अजून लखलखून निघत होतं. काल कुठली शिवराळ शिवे देणारी उद्धट मावाली रस्त्यावरची आवारा गुंड आज एखाद्या खानदानी घराण्याची शान वाटत होती. सगळे तिच्या त्या बदललेल्या रूपाकडे बघतच बसले होते. कालच्या वाया गेलेल्या घारू अण्णांमध्ये आणि आजच्या शांत संयमी लाजळू निर्मळ पवित्र विरजामध्ये जमीन आसमानचा फरक जाणवत होता. किती सुंदर दिसते ही, जणू पृथ्वी तलावर अवतरलेली स्वर्गाची अप्सराच. ध्रुव विरजाकडे बघत, बाई तुझा विचार बदललेला असेल तर मी एका पायावर तयार आहे. देवाय ध्रुवकडे रागाने बघत, तू ज्या पायावर तयार आहेस ना, तुझी तीच तंगडी तोडून तुझ्या गळ्यात बांधीन. दचकून ध्रुव खाली बघतो, कारण त्याला चांगलं माहीत होतं त्याचा भाई जो बोलता है ओ करता है और जो नहीं बोलता ओ तो डेफिनेटली करता है. रागाच्या भरात खरंच तंगड्या तोडून हातात द्यायचा ना राव. विरजाच्या सौंदर्याने सगळेच भारावून गेले होते, पण मग त्या सगळ्या वेड्यांना विरजाने काल केलेला तांडव आठवला आणि दचकून बिचारे लगेच भानावर आले. काय करणार, घारू अण्णांनी दणकाच दिला होता तेवढा जबरदस्त काल. आता पण सगळे डोळ्याच्या तिरप्या नजरेने तिच्यावर लक्ष ठेवून होते आणि एक पाय मागे पळायच्या तयारीत ठेवला होता. कालच्या अपमानानंतर किंजल मात्र तिच्याकडे बघायला पण तयार नव्हती. बिचारी तशीच मान खाली घालून गप्प बसली होती. जिजी तर किचनच्या दाराआड लपून बघत होती. आपल्या ह्या नव्या सुनेला तर आनंदी डायनिंग टेबलवर राजीव बरोबर बसली होती. इतके तर ते कधी देवायला पण घाबरले नव्हते. तेवढी दहशत विरजा देवीने निर्माण करून ठेवली होती, ती पण एका दिवसात. त्यांचा विरजावर प्रचंड राग होता, पण तेवढीच विरजाची भीती देखील वाटत होती त्यांना. देवाई आबासाहेबांना, आम्ही नाश्ता नाही करणार, नुसती कॉफी घेऊन निघू. ते घरी तिची आई पण वाट बघत असेल. तुमच्या सुनबाईला एकदाच त्यांच्या मायरी पोचवून येतो. विरजाकडे रोखून, ते काय आहे ना, तिथे पण आमच्या सासूबाईंनी काही स्वागताची तयारी केलीच असेल, ते पण जरा स्वीकारून येतो. तशी विरजा भीतीने गार पडली. आईबद्दल तर तिने विचारच केला नव्हता. तिचा भीतीने पांढरा फटक पडलेला चेहरा बघून देवाई मात्र खूप खुश झाला. काळीज थंड पडलं त्याचं एकदाचं. कधी नव्हे ते तो आशा करत होता की त्याच्या सासूबाई म्हणजेच सुनीताबाईंनी आपल्या लाडक्या लेकीला चांगलंच धुवून काढावं. काल जाम त्रास दिला होता कार्टीने मला. आबासाहेब, अरे असं कसं? पहिल्यांदा सुनबाई घरी आल्यात. देवाई सगळ्याकडे एक नजर फिरवत बॉक्स टाईप स्माईल करीत आबासाहेबांना बोलला, डॅड आता जाऊ द्या, कारण जर चुकूनही तुमच्या लाडक्या सुनबाईचा कार्यक्रम परत सुरू झाला ना, तर सगळ्यांनाच खूप महागात पडेल. तसा झरकन सगळ्यांच्या नजरेसमोरून कालचा प्रसंग गेला आणि सगळे परत एकदा घाबरले. नाही, ही बया तिच्या घरी गेलेलीच परवडली, ते पण लवकरात लवकर. आबासाहेब पण नाही म्हटले तरी थोडे टरकलेच होते कालचा विरजा देवींचा अवतार बघून. त्यांनी पुढे काही न बोलता देवाच्या निर्णयाला मूक संमती दर्शवली. तसं घरातल्या लोकांनी मोकळा श्वास सोडला. विरजा जशी उठली जायला तसे आबासाहेबांनी तिला थांबवले आणि बोलले, आबासाहेब, सुनबाई आशीर्वाद नाही घेणार का आमचा? विरजा ओशाळून, नाही म्हणजे हो घ्यायचा आहे. देवाईने कपाळावर हात मारून घेतला. कशाला उगाचच हा प्रकार? विरजा एखाद्या खानदानी कुलवधूप्रमाणे डोक्यावर ओढणीचा पदर घेऊन अगदी शालीनपणे घरातल्या सगळ्या थोड्या मोठ्यांच्या पाया पडू लागली. आबासाहेबांनी अगदी मन भरून आशीर्वाद दिला. नकळत पाण्याचे 2 थेंब गरंगळत गेले त्यांच्या गालावरून. जिजी साहेबांच्या पाया पडताना
जीजी स्वतःच एवढ्या घाबरल्या होत्या विरजाला की विरजाने पाया पडल्यावर दचकून त्या स्वतः पण विरजाच्या पाया पडल्या। हे बघून देवाईने पण आपल्या डोक्यावर हात मारून घेतला। अवघड आहे, खूप अवघड आहे। त्याला चांगलं माहीत होतं हे आपल्या संस्कारी गुंड्या बायकोमुळे झालं आहे। विरजानंतर देवाईच्या काकाच्या म्हणजेच राजीव ठाकूरच्या पाया पडायला गेली। कालच्या प्रसंगानंतर काका आपल्या बेबीच्या गोळ्या जवळ घेऊनच फिरत होते। विरजाने खाली वाकून पाया पडताच त्यांनी जरा घाबरतच दुरूनच तिला आशीर्वाद दिला। विरजाने पाया पडल्या आणि वर राजीव ठाकूरकडे हसून बघितलं। विरजा राजीव ठाकूरकडे बघत, दर्जा झालं। राजीव ठाकूर परत एकदा स्वर्गाच्या दरवाजाला टच करून आला। दचकून आनंदीने चमच्याने घेतलेलं सांबार स्वतःच्या तोंडात टाकायच्या ऐवजी नाकात ओतले। तर जीजींनी विरजाला घाबरून त्यांनी डायरेक्ट रामरक्षेचा जाप सुरू केला। तर इथे किंजल, कियरा, आबासाहेब आणि आपला लाडका ध्रुव सुद्धा जरा हादरलेच। अक्काबाईचा फेरा परत आला का? देवाई विरजाला दातावर दात घासत खाऊ की गिळू ह्या नजरेने बघत असतो, तर विरजा पार रडायच्या पलीकडे गेली असते। विरजा रडत रडत देवाईला बोलते, मला माहीत नाही कसं माझ्या तोंडातून निघालं, मला तसं बोलायचं नव्हतं। देवाई सगळ्यांकडे एक नजर टाकत स्माईल करीत, अजून कोणाला पाया पडवून घ्यायच्या आहेत त्यांच्या लाडक्या सुनेकडून? नाही म्हटलं थांबतो जरा अर्धा एक तास, होऊन जाऊ दे जोरात कार्यक्रम। सगळे भीतीने नाही नाही म्हणून मुंडी हलवतात। देवाई विरजाकडे बघत, ओ माहेरची साडी, बस झाले पाया पडणं आणि आशीर्वाद घेणं, आता चला, नाहीतर स्वर्गात एकमेकांमागून एक खाटांची ऑर्डर द्यावी लागेल मला। इकडे आनंदीचा रागाने नुसता तिळपापड होत होता, पण विरजापुढे ब्र काढायची हिंमत नव्हती तिची। माहीत नाही भटक भवानी काही पण बोलेल आणि तिच्या इज्जतीचे पण 3-13 वाजवून टाकीन म्हणून प्रचंड राग आलेला असूनही नाईलाजाने मूग गिळून गप्प बसली होती ती। देवाई विरजाला तिच्या घरी सोडवायला जातो आणि तिच्या चाळीपासून थोड्या दूरवर कार थांबवतो। विरजा कारमधून उतरते खरी, पण तिची घरी जायची हिंमत नसते। ती मदतीच्या आशेने देवाईकडे बघते, पण देवाई बाबू एकदम डेव्हिल स्माईल देत हातानेच तिला टाटा करत बोलतो, इट्स पे बॅक टाईम बेबी। ती तशीच पायावर पाय आपटत चाळीच्या दिशेने जाऊ लागते। इथे देवाई वळून परत गाडीत जाऊन बसत असतो, तर त्याचा धक्का पाठीमागून येत असलेल्या एका वयस्कर गृहस्थाला लागतो। देवाई त्या वयस्कर काकांना, सॉरी ते चुकून धक्का लागला, सॉरी माझं लक्ष नव्हतं। ते वयस्कर काका, काही नाही चालायचंच, हा प्रसाद घे बाळा, नाव काय सांगितलं तुझं? देवाई प्रसाद खात, देवाई ठाकूर। आणि तुमचं? वयस्कर काका, तसं तर नाव घनश्याम मालवणकर आहे, पण चाळीतले लोक प्रेमाने मला घारू अण्णा बोलतात। तसं देवाई हैराण होऊन ओरिजिनल घारू अण्णांना बघतच बसतो आणि दोन्ही हातांनी आपलं कपाळ बडवून घेतो। स्थळ विरजाचं घर। विरजाने जरा दबकतच घरात पाऊल टाकलं, तसं सुनीताबाईने लगेच तिला हाक मारली, सुनीताबाई आलीस का पिल्लू? जा आधी हातपाय धुवून घे, मग तुला खायला काहीतरी देते। विरजा चाचरत, हो हातपाय तोंड धुवून येते। आईने काहीच प्रश्न न विचारल्यामुळे विरजाला तसं थोडं आश्चर्यच वाटलं। ती टॉवेल घेऊन हातपाय धुवायला जातच असते की सुनीताबाई बोलतात, सुनीताबाई बरं झालं काल त्या सीमाने फोन करून सांगितलं की तू तिच्या घरी थांबणार आहेस म्हणून, नाहीतर नुसतं काळजीने जीवाचं पाणी झालं होतं माझं। पण बाळा असं कोणाच्या घरी थांबू नये, आजकाल वेळ खूप खराब चालली आहे। आणि हा ड्रेस कोणी दिला? सीमाने का? अगं बाई किती सुंदर दिसते ग विरजा तू, छान छान, किती ते रूप खुलून आलं माझ्या पोरीचं, मेली माझीच नजर न लागो माझ्या पोरीला। असं बोलून सुनीताबाई तिच्यावरून बोटे कडाकडा मोडतात। विरजाने पण आनंदाने तिच्या आईला घट्ट मिठी मारली। तिला माहीत होतं की तिला घरी ओरडा पडू नये म्हणून देवाईनेच ही सगळी व्यवस्था केली होती, नाहीतर सीमा नावाच्या कोणत्या मुलीला तर ती ओळखतच सुद्धा नव्हती। ती खूप खुश होती आणि तिचा तोच आनंद तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरला होता। तिच्या प्रेमाची गाडी परत रुळावर चढून व्यवस्थित धावू लागली होती। माझ्या आयुष्यात काही समस्या निर्माण होण्याच्या अगोदरच देवाई तुम्ही ती सोडवून टाकतात, मग परत माझ्यावरच का एवढे रागावतात? आता बस सोडा हा नकाराचा राग आणि मला लवकरच आपलं बनवा।
दिवसामागून दिवस जात होते. इकडे देवाई आणि विरजाच्या प्रेमाचा भर दिवसेंदिवस फुलतच चालला होता. पण त्यांचं हेच प्रेम काही जणांच्या नजरेला मात्र खूप खुपत होतं. जसा वाईट गोष्टीचा अंत असतो तसा चांगल्या गोष्टीचा अंतही फारच लवकर असतो. संतापाने अपमानाने पेटलेल्या त्या दोघी आता विरजा देवाईच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येतील हा आता येणारा काळच ठरेल. पहिली, ती कधीच ठाकूर खानदानाची कुलवधू बनणार नाही. मी हे कधीच होऊ देणार नाही. दुसरी, माझ्या केलेल्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. विरजा जोशी नाही. तुला त्या आकाशातून खाली जमिनीवर आपटली तर नाव नाही सांगणार. वेळ दुपारची. स्थळ विरजाचं घर. अचानक घरून फोन आल्यामुळे विरजा आज लेक्चर्स तसेच अर्धवट सोडून लवकर घरी परतली होती. भीतीने तर तिचा जीव अर्धा अधिक झाला होता. तिने घरात पाऊल टाकलं तसं तिच्या छातीत नुसतं धस्स झालं. प्रणाली जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत खाली झोपलेली होती. सगळ्या चेहऱ्यावर शरीरावर मुक्कामाराने काळे निळे व्रण पडले होते. चेहरा अनगाल नुसता सुजून गेला होता पोरीचा. जिथे बघावं तिथे पांढऱ्या पट्ट्या दिसत होत्या शरीरावर तिच्या. विरजाने नजर थोडी वर करून प्रणालीच्या उशाशी बघितलं तर सुनीताबाई कपाळाला हात लावून बसलेल्या होत्या. किती ते टेन्शन, किती तो त्रास आईला. विरजा, आई, हे प्रणालीला काय झालं? सुनीताबाई, कॉलेजला जात होती. रस्त्यात पाठीमागून ट्रकने येऊन धडक मारली. सुनीताबाई डोळ्याला पदर लावून आपले अश्रू टिपू लागल्या. सुनीताबाई, नशीब तिने करणला तरी कसाबसा फोन लावला आणि तो बिचारा देव माणूस. खरंच त्याचे आभार कसे मानू कळत नाही. सगळं सोडून तसंच धावत आला ग माझ्या लेकीसाठी. नाहीतर तशीच रस्त्यात पडून राहिली असती पोर माझी. तडफडून मेली असती तरी डुंकून बघितलं नसतं कुणी माझ्या पोरीकडे. सुनीताबाई आता हुंदके देऊन रडू लागल्या. विरजा अगदीकपणे, अगं मग मला फोन करायचा ना तिने. मी आले असते ना धावत सगळं सोडून. तशा सुनीताबाई रागाने उसळल्या. सुनीताबाई, मने सगळं सोडून आली असती. तुझं लक्ष तरी आहे का घरात आजकाल, की कोणी जिवंत आहे का मेलेलं आहे ते बघायला? सकाळी जी जाते ती पार रात्रीच उगवते. कुठे जातेस, काय करतेस, कोणाबरोबर फिरतेस, कुठे काय चालू आहे तुझं काही पत्ता नसतो तुझा आम्हाला ना. तुला आम्हाला सांगायची गरज वाटते आजकाल. विरजा, अगं आई, असं काय बोलतेस? मी आहे ग इथे तुमच्याजवळच. आजपर्यंत मीच बघत आहे ना हे घर सारं. मग पुढे पण मीच बघेन. तुमच्याशिवाय, या घराशिवाय मला आहे तरी दुसरं कोण मा? सुनीताबाई, नाही विरजा, तू आता पूर्वीची विरजा नाही राहिली आहेस. तू आता बदलली आहेस. खूप खूप बदलली आहेस. पहिल्यासारखी नाही राहिलीस तू आता. आणि तुला जर खरंच काळजी असती ना तर तुझं लक्ष असतं आपल्या घराकडे, आपल्या माणसांकडे. पण नाही, तू तर मग्न आहे तुझ्या श्रीमंती सुखाच्या जगामध्ये. ते महागडे कपडे, ती ज्वेलरी, पैशात लोळतेस ना तू आजकाल. मग तुला कशाला हवी आमची अडचण आता? अडगळ ठरलो आहोत ना तुझ्या त्या श्रीमंत सुखात आम्ही आता. विरजा, अगं आई, खरंच असं काही नाही आहे. तुझा नक्कीच काहीतरी मोठा गैरसमज झालाय. सुनीताबाई, गैरसमज? माझा गैरसमज? गेले 6 महिने तू कुठे जॉब करत नाही आहेस. माझी 2-3 घराची धुण्या भांड्याची कामं सुटली आहेत. मला मिळत असलेल्या तुटपुंजा पगारात हे घर कसं चालवत असेल याचा साधा कधी विचार करावासा वाटला का तुला? गेले 6 महिने घरात राशन भरले आहे की नाही भरले एकदा तरी बघितलंस का तू स्वतःहून? एकदा तरी विचार केलास का स्वतःशी की ही म्हातारी कसं करत असेल? कसं या फाटक्या संसाराचा रामगाडा एकटीने ओढत असेल? कसं आणि कुठून पैसे आणून तुमच्या ताटात 2 घास वाढत असेल? कसा चालवत असेल ही एकटी बाई एकटीने हा संसार? कधी विचार केलास का?